नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजे 27 मार्चचा भाग तुम्ही बघत आहात। आणि सॉरी प्रेक्षकांनो, आजचा भाग जरा लेटच दिला, अगोदरच लेटच आला होता, पण जेवण केलं आणि मग या भागाचा रिव्ह्यू देते। तर बघा, सुरुवातीला ते जज विचारतात डीएनए टेस्ट बद्दल तुमच्या म्हणजे त्या दुसऱ्या वकिलांना विचारतात निंबाळकरांना, तुमची काही हरकत आहे का? त्यावर ते निंबाळकर म्हणतात नाही नाही, अगदी बरोबर, माझ्या वकील मित्राने हे बरोबर सोल्युशन काढलंय। डीएनए टेस्ट झाली तर मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण तोपर्यंत ऋषिकेश रणदिवे यांना पोलीस कस्टडी देण्यात यावी। हे सांगितल्यानंतर जानकी खूप टेन्शनमध्ये येते आणि ती मध्येच म्हणते नाही नाही, हे बरोबर नाहीये। मग आता सौमित्र म्हणतो पण जज साहेब, रणदिवे यांचा कुणाशी काहीही संबंध नसताना त्यांना पोलीस कस्टडी का द्यायची, हे मला नाही पटत आहे, यात ऑब्जेक्शन आहे मला। त्यावर ते दुसरे वकील म्हणतात हे बघा मिलॉर्ड, या माणसाला बाहेर ठेवणं अतिशय अयोग्य। हा माणूस तुम्हाला इथे शांत दिसत असेल तरी सुद्धा हा माणूस अतिशय आक्रमक आहे। याला मोकळं सोडणं म्हणजे नवशिक्या मुलाच्या हातात गाडी देण्यासारखं आहे। हा अतिशय भयंकर आहे, डोक्यात राग आणि अंगामध्ये ताकद घेऊन फिरत असतो हा। त्यावर सौमित्र म्हणतो राग हा प्रत्येक माणसाच्या ठायी असतो मिलॉर्ड, आणि राग हे स्वभाव वैशिष्ट्य आहे। ॲडव्होकेट निंबाळकर ऋषिकेश रणदिवे यांच्या रागाला बढावून चढवून सांगतायत। आता तो वकील म्हणतो मी बढावून चढवून सांगतोय काय रे सौमित्र? नाही म्हणजे होळीच्या दिवशी रागाच्या भरात काय केलं सौमित्रने, हे माहिती नाही का तुला? नाही म्हणजे त्याने त्या पोलीस कस्टडीमध्ये असताना त्या पोलिसाला मारलं, त्या पोलिसालाच लॉक करून तो पळून गेला, हे तुला वेगळ्याने सांगायला हवं का? ऐश्वर्या खूप खुश होत असते ऋषिकेशवर असे आरोप लागतात म्हणून। आता ते वकील म्हणतात की मिलॉर्ड, या माणसाला असं खुलं सोडणं धोकादायक आहे, आणि कसं आहे ऋषिकेश रणदिवे यांना पोलीस कस्टडी मिळण्यातच यावी, कारण हे अतिशय धोकादायक आहेत। मग आता सौमित्र म्हणतो हे बघा, याचा आणि कुण्याचा काही संबंध नाही आहे। त्यावर ते निंबाळकर म्हणतात हे ऋषिकेश रणदिवे कशा आहेत ना, हे सांगण्याकरता मी एका व्यक्तीला या कोर्टात बोलवतोय। ते जज साहेब म्हणतात कोण आहे ती व्यक्ती? मग ते वकील म्हणतात सयाजीराव विखे पाटील, अतिशय सच्चा माणूस या गावातला। खरं तर प्रेक्षकांनो, यांच्या अख्ख्या गावाला माहिती आहे सयाजीराव किती बदमाश आहे, आणि तुम्हाला सांगू का, सयाजीरावांनी तिथे येऊन अतिशय वाटेल ते बोललाय। म्हणजे सारंगला तर माहिती आहे ना की कसे आहेत आपल्या घरचे, सारंगनी सुद्धा याची वायफळ बडबड अक्षरशः ऐकून घेतली आहे। आता इकडे मध्येच या सयाजीरावांची म्हणजे साक्ष चालू व्हायच्या आधी त्यांनी या शरयूचा आणि सुमित्राबाईंचा मध्ये सीन दाखवलाय। शरयू म्हणत असते अगं आई कॉफी तरी घे थोडीशी। मग त्या सुमित्राबाई म्हणतात तुला काही वाटतं ग शरयू, अगं तुझ्या भावाची पेशी आहे ना आज कोर्टामध्ये। त्यावर शरयू म्हणते भाऊ नाही येतो, गुन्हेगार आहे। त्यावर सुमित्राबाई म्हणतात शरयू काय बोलतेस, कळतंय का तुला? शरयू म्हणते बरोबर बोलते मी आई, त्याच्यावर विश्वास ठेवू नको, तो ऋषिकेश दादा आणि त्याची बायको एक नंबरचे खोटारडे, त्यांनीच आपल्या नानाला मारलंय। आता सुमित्राबाईंच्या डोळ्यात पाणी येतं, त्या म्हणतात तुला कसं ग वाटत नाही काही अभद्र बोलायला? नाना जिवंत आहे, ते परत येतील असं का नाही म्हणा वाटत तुला? ते परत येतील असं बोल ना, माझं सौभाग्य आहे ते, मला आशा आहे। त्यावर ही शरयू म्हणते आई कशाला खोटी आशा बाळगते ग, मला तुला निराश नाही करायचंय, पण तुलाही असं बघवत नाहीये मला। हे बघ नाना गेले त्याचा त्रास तुला होतोय, पण सगळ्यात जास्ती जीव मी पण लावत होते ना नानांना, मी पण मुलगी आहे ना त्यांची, खारुताई म्हणायचे ग ते मला। हे बघ आई तू रडू नकोस ग, तुझ्यासारखी मी पण अशी खोटी आशा बाळगू शकते, नाना येणार कुठे नाही जाणार, पण नाही ग आई हे खरं नाहीये, आपले नाना गेलेत, ते नाहीये आपल्यामध्ये, हे सत्य आता तूही स्वीकार, मी मान्य करायला लागले ग। अगं आता तू पण कर मान्य, पण ज्या लोकांनी आपल्या नानांना या जगातून नाहीसं केलंय ना, त्यांना सोडायचं नाही आपण। प्रार्थना कर की ऋषिकेश दादाला मोठ्यातली मोठी शिक्षा होऊ दे म्हणून, म्हणजे तो माझा भाऊ का असे ना। मग प्रेक्षकांनो, एवढं काय शरयू अनबिलीव्ह करते त्या ऋषिकेशवर, हे खूप ओव्हर वाटतंय, असं नाही वाटत आहे का? चला, आपल्याला आधीच मालिका बोर झाली आहे, त्यामुळे असं काहीतरी आपल्या मनात येतं, पण काय करणार प्रेक्षकांनो, कथा इंटरेस्टिंग नसली ना की सांगायलाही कंटाळा येतो। असो, पण बघा आता शरयू असं बोलते तेव्हा सुमित्राबाईंना अजिबात आवडत नाही तिचं हे बोलणं। पण आता बघा या सयाजीरावांनी कोर्टामध्ये काय काय साक्ष दिली आहे। आता ते निंबाळकर येतात त्या सयाजीरावांच्या समोर आणि त्यांना विचारतात काय हो सयाजीराव, तुम्ही ओळखता का या माणसाला? त्यावर सयाजीराव म्हणतात अरे बापरे, ओळखता का? अहो याचं सगळंच माहिती आहे, चांगलं ओळखून आहे मी या माणसाला। मग आता लगेच तो वकील म्हणतो नानासाहेबांना ओळखता का तुम्ही? त्यावरती हा सयाजी म्हणतो अहो असं काय करता, नानासाहेब माझा जिगरी दोस्त आहे हो, अख्ख्या मुळशी गावाला माहिती आहे। त्यावर ते वकील म्हणतात म्हणजे होतो म्हणजे काय, तुमचं असं म्हणणं आहे का नानासाहेब या जगात नाही आहेत आता? त्यावर सयाजीराव म्हणतात हो ना, दुर्दैवाने असं बोलावं लागतंय, नाना आमचा या जगात नाही राहिला आता। दुर्दैवाने आमचे जरा गैरसमज झाले होते, पण एका टायमानंतर आम्ही जवळ आलो बघा,
माझी मुलगी आणि माझ्या नानाचा मुलगा, ते तुम्ही हिंदी पिक्चरमध्ये म्हणता ना दोस्ती रिश्तेदारी में बदल गई, तसं झालं. माझी एकुलती एक आणि या नानांचा धाकटा मुलगा सारंगराव आणि ऐश्वर्या यांचं लग्न जमलं. आता ते वकील म्हणतात सारंग म्हणजे नानासाहेबांच्या दुसऱ्या पत्नीचा धाकटा मुलगा ना. आता ते सयाजीराव हो असे म्हणतात. खरं तर प्रेक्षकांनो इथे सगळंच काढायला पाहिजे होतं की ऐश्वर्याला या सौमित्रशी लग्न करायचं होतं, पण मग तिने सारंगशी केलं. हे काहीच मुद्दे यात मांडण्यात आलेले नाही आहेत. असो, पण ते वकील म्हणतात तुम्हाला असं नाही वाटत का की आधी कुठल्या तरी मोठ्या मुलाशी लग्न ठरायला पाहिजे होतं? मग लगेच सयाजीराव म्हणतो नाही, या ऋषिकेशचं तर आधीच झालं होतं लग्न, राहिला सौमित्र त्याच्याशी ठरलं होतं. पण आता लगेच सौमित्र ऑब्जेक्शन घेत म्हणतो ऑब्जेक्शन मिलॉर्ड, हे सगळं आमचा पर्सनल मॅटर आहे, तुम्ही यात प्लीज हे प्रश्न असे कोर्टात विचारू नका. मग वकील म्हणतात आहे ना संबंध, सांगतो. आणि तो वकील सयाजीरावांना सांगायला लावतो की तुम्ही बिंदास सांगा. आणि आता सयाजीराव सांगतो की हो, माझ्या मुलीचा आणि या सौमित्राचा साखरपुडा पण झाला होता. म्हणजे आदल्या रात्री हा सौमित्र पळून गेला हो, लग्नाच्या आदल्या रात्री. सयाजीराव पुढे बडवून चढवून सांगतो माझी मुलगी हो, एकुलती एक मुलगी फुलासारखी जपली हो मी, लग्न लावून दिलं या लहान्या पोरासंग. लग्न लागल्यावर गणपतीच्या वेळेला माझ्या पोरीनं मखर आणला. तर ही गोष्ट बोलायची काही गरज होती का इथे? तर म्हणे या रणदिवेने तो मखर ऑफिसमध्ये नेऊन टाकला हो. कसं वाटलं असेल तुम्ही सांगा साहेब, कसं वाटलं असेल हो माझ्या पोरीला? माझ्या पोरीने घरासाठी काही केलं ना त्यांना कौतुकच नव्हतं. माझ्या पोरीने एखादा नवीन पदार्थ जरी केला ना तरी यांना आवडायचाच नाही माझ्या पोरीच्या हातचा पदार्थ. या जानकीनं साधं पिठलं जरी केलं ना तरी हे जानकीलाच महत्त्व द्यायचे. यांच्या घरात समद ही जानकीच ठरवत होती, माझ्या पोरीला काही महत्त्वच दिलं जात नव्हतं. खरं सांगतो तुम्हाला, एवढी हाव मी कधीच पाहिली नाही. त्यांच्या घरावर ऋषिकेश जानकीची सत्ता होती नेहमीपासून. माझ्या लेकीला आणि जावयाला म्हणजे त्यांच्या लहान्या भावाला पण यांनी दाबून टाकलं. जज साहेब तुम्हाला सांगू का, अहो नानांना फार टेन्शन यायचं माझ्या मित्राला. अरे माझ्या मित्राला पण फार वाईट वाटायचं जज साहेब, त्याच्या लहान्या पोराला डावललं जायचं म्हणून. आता ऋषिकेश चिडतो आणि म्हणतो खोटं बोलतायत हे, नाना कधीच यांच्याशी एवढं मोकळं बोलतच नव्हते. मग लगेच ते वकील म्हणतात 1 मिनिट तुम्ही मध्ये बोलू नका. मग जज म्हणतात हे बघा शांत बसा, कोर्टाची शांतता भंग करू नका. ऋषिकेश रणदिवे फिर्यादीला बोलणं पूर्ण करू द्या, तुम्ही मध्ये बोलू नका. त्यानंतर तो वकील म्हणतो हां सयाजीराव म्हणजे सांगा बरं आणखीन काही असं आहे का जे तुम्हाला माहिती आहे बाकी कोणाला माहिती नाही आहे? मग आता ते सयाजीराव सांगतात बरं का पुढे. अरे किती फेकताय यार हे सयाजीराव प्रेक्षकांनो, काहीच्या काही सांगतायत. तर सारंगनी तरी काहीतरी बोलायला पाहिजे होतं ना, किती ओव्हर वाटतंय बघा बरं. सयाजीराव पुढे काय म्हणता माहिती का, नानाला माझ्याशी फार काही बोलायचं होतं, तो माझ्या घरी पण येऊन गेला होता. तो मला म्हटला होता की अरे सया, अरे सारखं मला वाटतं रे कोणीतरी माझा जीव घेणार आहे. वकील म्हणतो असं बोलले होते तुम्हाला नाना स्वतः? मग सयाजीराव म्हणतो हो खरंच असं बोलले होते मला ते. अहो नानाने मृत्यूपत्र पण लिहून ठेवलं होतं. म्हणजे त्याच्यात त्यांची दुसरी बायको म्हणजे सुमित्राबाई, त्यांच्या 3 लेकरांना म्हणजे सौमित्र, शरयू आणि सारंगरावांना सगळी इस्टेट दिली होती. पण यांच्या घराचं सगळं काही कळलं ना त्यानंतर या ऋषिकेशने पहिल्या बायकोचं म्हणजे याच्या आईचं मृत्यूपत्र आणलं, स्वतःच्या नावाने करून घेतलं ना सगळं. आणि मग हे सगळं झाल्यानंतर त्याने नानाला पायरीवरून ढकललं, अहोनी मारून टाकलं. नाही म्हणजे याच्याच बायकोने आधी त्याला पायरीवरून ढकललं, मग त्याला चालता बोलता येत नव्हतं. नंतर या गोष्टीचा फायदा घेतला यांनी. नानांनी तर जानकीकडेच बोट दाखवलं होतं आणि त्याने सांगितलं की याच बाईने मला जिन्यावरून ढकललं. मला सांगा असं कशाला खोटं बोलल माझा मित्र? अहो म्हणजे माझ्या पोरीच्या सासूनं म्हणजे सुमित्राबाईंनी यांना घराबाहेर काढलं, पण यांना एवढा आनंद झाला बघा, या जानकीचं सेपरेट राहायचं स्वप्न पण पूर्ण झालं होतं. नंतर माझा नाण्या खचला हो मनानं आणि शरीरानं. प्रेक्षकांनो किती काहीच्या काही सांगू लागला सयाजीराव, वाटेल तसं बोलू लागला. त्याला खूप काही बोलायचं होतं नाण्याला मनातलं, पण या लोकांनी त्यांचं असं सगळं करून टाकलं. या पोरानं मारून टाकलं स्वतःच्या बापाला. त्याला काही खाव प्याव वाटत नव्हतं, काहीच्या काही खाऊ घालायचे त्याला. अशा अवस्थेत त्याला पार खचून टाकला होता हो. सौमित्र मध्ये बोलतो आणि म्हणतो ऑब्जेक्शन मिलॉर्ड, हे असं काही घडलंच नाहीये, सगळ्या गोष्टींना वेगळे अर्थ देऊन बोलतायत हे सयाजीराव. मग ते वकील म्हणतात म्हणजे असं घडलं होतं हे तुम्हाला मान्य आहे का सौमित्र वकील? पुढे ते वकील म्हणतात मृत व्यक्तीला आधी सुद्धा एकदा मारायचा प्रयत्न झाला होता. बोला सयाजीराव तुमच्या मनात हा ऋषिकेश रणदिवे कसा आहे? मग ऋषिकेश मध्ये बोलून म्हणतो या सयाजीरावांना माझ्याबद्दल विचारणं म्हणजे एखादा बकरा हातात देणं आणि
त्याच्या चाकूला धार असणं असा हा सयाजीराव आहे. असं काय बोलताय प्रेक्षकांनो, माझ्या डोक्यावरून गेला बरं का एपिसोड आजचा. मग लगेच तो वकील म्हणतो सांगा सांगा सयाजीराव कसा आहे हा. सयाजीराव म्हणतो अहो फार भडक डोक्याचा माणूस आहे हा, काही पण करतो तो, रागाच्या भरात काही पण बोलतो, हातात सुरज घेऊन फिरतो. अहो नाना गेल्यावर माझ्या गाडीत बसला आणि मला मारलं हो एक दिवस त्याने. काल परवाचीच गोष्ट, दांडुका घेऊन आला माझ्या डोक्यात घालणार होता हा. अहो आम्ही खेड्यातले माणसं, आम्हाला काही कळत नाही शहरातल्या माणसासारखं, पण चेहरा बघून माणसं कळतो. या माणसाचा चेहराच सांगतो की हा किती रागीट आहे आणि हा कोणाचाही खून करू शकतो. याने नानाच्या बाबतीत पण असंच केलं असेल. आता हा ऋषिकेश खूप चिडतो, त्याची कॉलर धरतो आणि मग यांना आयतं कोलीतच मिळतं ऋषिकेश चिडल्यामुळे. ऋषिकेश चिडून म्हणतो सयाजीराव खोटं बोलतोय ना तू. ऋषिकेश म्हणतो नानाबद्दल खोटं बोलतोस, इथे जीव गेला तुझा. ऋषिकेश त्याला धमकवत असतो ऐन कोर्टामध्ये. त्यामुळे आता दुसऱ्या वकिलाला म्हणजे त्या सयाजीरावाने जो वकील नेमलाय ना सरकारी वकील म्हणून, त्याला आयतं कोलीतच मिळालेलं आहे. खरं तर प्रेक्षकांनो त्यांनी इथे प्रश्न उपस्थित करायला पाहिजे होता की ऋषिकेश रणदिवे नानांना मारलं म्हणून सयाजीरावांकडे का गेला होता, त्याला का शंका आली की सयाजीरावाने असं केलं असावं. हे कुठे चाललंय प्रेक्षकांनो. आता ते वकील म्हणतात बघा हा माणूस भडक डोक्याचा आहे. आता सयाजीरावांना खाली बसण्यासाठी सांगण्यात येतं आणि मग तो वकील म्हणतो की या अशा माणसाला पोलीस कस्टडी देण्यात यावी मिलॉर्ड. हे जे काही घडलंय त्यावरनं कळतंय या माणसाच्या दहशतीखाली त्याचं घरच नाही तर अख्खं मुळशी सुद्धा असू शकतं. उद्या याच्या बाजूने कोणी साक्ष द्यायला उभं राहिलं तर याच्या दहशतीपुढे याला पोलीस कस्टडीज द्या, याला बाहेर ठेवणं म्हणजे पिसाळलेल्या कुत्र्याला मोकाट सोडण्यासारखं आहे. अरे देवा प्रेक्षकांनो, त्या ऋषिकेशची इमेज किती चांगली आहे अख्ख्या मुळशीमध्ये. आतापर्यंत तर मालिकेत हेच दाखवत होते ना. मग एखादा माणूस चिडला म्हणजे तो पिसाळलेला कुत्रा असतो का, काही आपलं. मग ते सांगतात जज की ऋषिकेशला पोलीस कस्टडी देण्यात यावी जोपर्यंत केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत. कोर्टामध्ये भांडल्यामुळे त्याला 25,000 रुपये दंड सुद्धा ठोठवण्यात आलाय. आता त्यावेळेला ऐश्वर्या आणि सयाजीराव खूप मोठ्याने हसतात बरं का प्रेक्षकांनो. आणि सारंग सुद्धा देवाचे आभार मानतो. चला आता बरं झालं माझ्या भावाला शिक्षा झाली. ते अरे हा भाऊ कोणत्या मुहूर्तावर झाला याचा कोणाच ठाऊक. आता जानकी म्हणते असं नका करू जज साहेब, अहो मी हात जोडते, त्यांच्याकडनं चुकलंय, पण प्लीज अशी पोलीस कस्टडी वगैरे देऊ नका हो जज साहेब, प्लीज प्लीज तुमचा निकाल मागे घ्या. पण ते जज साहेब कसलं ऐकतायत जानकीचं. पण तरी सुद्धा ऋषिकेशला जी शिक्षा व्हायची आहे ती झालीच आहे. आता कोर्ट संपलाय आणि ऋषिकेशला आता हतकडी घालण्यात येते. जानकी लांबूनच रडते, ऐश्वर्याला मज्जा येते. काय ना प्रेक्षकांनो, एवढी नकार किती ते निगेटिव्ह दाखवत आहे. बाप रे बाप प्रेक्षकांनो, डोक्यावरून चालले हो एपिसोड. मी खरं सांगू तुम्हाला, काल पण हेच बोलले, आजही तेच बोलते. मला ना जोपर्यंत नाना सापडत नाही तोपर्यंत असं वाटायला रिव्ह्यूज देऊ नये या मालिकेचा. किती बोर मारताय प्रेक्षकांनो. बघा ना ती जानकी लागली रडायला. म्हणजे एखाद्या चांगल्या माणसाला खरंच इतका त्रास होऊ शकतो का. म्हणजे मी तर असं पाहिलं नाही. मालिकेत काही पण होऊ शकतं म्हणा, ते सगळ्याच गोष्टीत अपवाद आहे. तर असो, आता हे कोर्ट संपलंय. मग आता ते वकील एकमेकांना हातात हात देतात, निंबाळकर आणि सौमित्र. तो सौमित्रला म्हणतो काय हो तुम्ही तुमच्या भावाला काही ट्रेनिंग दिली की नाही कोर्टात, असं वागा तसं वागा. काय मी उगाचच बाबा एवढी मोठी बॅग घेऊन आलो, मला वाटतं आता उद्या परवाच मला इथून जावं लगेच लागेल की या केसचा निकाल. ॲक्शन सीन दाखवायची गरज नव्हती हो तुमच्या भावाला, आता सोपी झाली मला ही केस लढवायला. मग सौमित्र म्हणतो हे DNA टेस्टचे रिपोर्ट आल्यानंतर कळेलच. मग तो वकील म्हणतो बरं बघू आता, असं म्हणून सगळेच पांगले तिकडे. मग आता बाहेर आल्यावरती जानकीचा रडो ड्रामा चालू झालाय. पण पुन्हा ती शरयू या सुमित्राबाईंना सांगते आई लागला ग निकाल. मग लगेच ह्या सुमित्राबाई म्हणतात माझा ऋषिकेश सुटला ना. मग ती शरयू म्हणते नाही त्याला पोलीस कस्टडी झाली. मग सुमित्राबाई म्हणतात असं कसं, त्याला का कस्टडी दिली आहे पोलिसांची. मग शरयू म्हणते आई त्याने काय केलं काय नाही ते पोलीस शोधतीलच, तू कशाला काळजी करते ग. सुमित्राबाई म्हणतात अगं ती डेड बॉडी आपल्या नानांची नाही आणि ऋषिकेशने पण काही केलं नाही, माझा विश्वास आहे. शरयू म्हणते जाऊ दे नाही, कशाला वाद घालते, आपलं थोडी एकमत होणार आहे यावरनं. ती बॉडी कोणाची ते कळेलच लवकर, पण त्या DNA टेस्ट वगैरे होणार आहे म्हणे त्या बॉडीची. आता प्रेक्षकांना तुम्हाला आधीच सांगते ऐश्वर्या तिथे पण जाऊन काड्या करणार आहे आणि DNAचा रिपोर्ट बदलणार आहे. म्हणजे ऐश्वर्या काही पण करू शकते. ऐश्वर्या म्हणजे काय सांगू आता, जाऊ द्या माझे शब्दच तोकडे पडतात. आता जानकी बाहेर येते आणि या सौमित्राला म्हणते असं कसं भाऊजी, मला माहिती नाही, तुम्ही जे काही करायचं ते करा, पण माझ्या यांना सोडवा, ऋषिकेशला सोडवा भाऊजी.
सौमित्र म्हणतो, अगं वहिनी, दादाने असं करायला नको होतं कोर्टात. मग ही जानकी म्हणते, काय नाही केलं, करायला पाहिजे होतं यांनी. त्या सयाजीने मुद्दाम केलं ना, मुद्दाम चिडवलं ना यांना. त्यांना असं बोललंय की ते राग अनावर होऊन हात उचलतील. झालं ना तेच. बघत नाही का कोर्ट हे सगळं? कोर्टाला कळत नाही का? अवंतिका म्हणते, वहिनी शांत व्हा. तुमच्याकडे तुमचं बोलणं बरोबर आहे. त्यांच्याकडे मुद्दाच नव्हता दादांना गुन्हेगार सिद्ध करायचा, म्हणून त्यांनी हे मुद्दाम केलंय कोर्टामध्ये दादांना रागीट सिद्ध करण्यासाठी. हे बघा वहिनी, कसं आहे ना, कोर्टात छोट्या छोट्या गोष्टी नोट केल्या जातात आणि त्यांनी त्याच्यामुळे ही केस आपली आज वीक केली, दादांना राग देऊन. मग जानकी म्हणते, वीक म्हणजे? नाही असं कसं, आता काही होऊ शकणार नाही का? अवंतिका म्हणते, हे बघा वहिनी, एकच उपाय आता, ती म्हणजे DNA टेस्ट. हे बघ सौमित्र, लवकर ती टेस्ट डिमांड कर. आता आपल्याला ती टेस्टच वाचवू शकते. बॉडी लवकरच कळेल आपल्याला कोणाची. आता हा आलाय ऋषिकेश. मग जानकी रडते पडते, त्याचा हात हातात घेते. ऋषिकेश म्हणतो, हे बघ ग जानकी, आय एम व्हेरी सॉरी. जे काही झालं ना त्यामुळे माझा कंट्रोल नाही राहिला ग रागावर. मला ना असं काय होतं कळतच नाही बघ. जानकी म्हणते, नका टेन्शन घेऊ, तुम्ही सुटणार. नानांचा खोटा आरोप तुमच्यावर जो लागलाय ना, तो सगळा एक दिवस संपणार आहे. मला खात्री आहे. तुम्ही धीर नाही सोडायचा. सगळं ठीक होणार आहे. सगळं चांगलं होणार आहे. ही केस आपण जिंकणार आहोत आणि लढायचं. अहो ऋषिकेश, लढायचं. आपण लढत राहायचं. तुम्ही खचू नका. आता ती रडो ड्रामा करायला लागते पुन्हा. मग ऋषिकेश म्हणतो, तू काळजी घे स्वतःची, सुमित्राबाईंची काळजी घे, स्वतःची काळजी घे जानकी. मी येईल लवकरच परत, असं तो म्हणून निघून जातो. आता ते पोलीसमध्येच खेकसतात बरं का, जसं काही तू ऋषिकेश गुन्हेगारच आहे, चला लवकर घेऊन, काय चाललाय ड्रामा इथे. मग ऋषिकेशला नेतात पोलिसांच्या गाडीमध्ये टाकून जेलमध्ये. आता पुन्हा महासंगम दाखवू नका म्हणा. बाप रे, मग तर डोकंच दुखायला लागेल आपलं. असो, तर आता ऋषिकेश गेला जेलमध्ये. इकडे ऐश्वर्या आणि सारंगचं संभाषण आपल्याला ऐकवलंय. नेहमीप्रमाणे ऐश्वर्याची जीत झालेली आहे. असं नाही वाटत का प्रेक्षकांनो, एवढीशी गोष्ट आहे पण खूपच मोठी करून दाखवत आहेत हे. आता ऐश्वर्या म्हणते, वा अमेझिंग होता तो वकील, असे पटापट मुद्दे मांडत होता तो सगळ्यांसमोर. त्या सौमित्राची तर पुंगी वाजवली आहे त्याने. वा, थोडा वेळ अजून ते निंबाळकर बोलले असते ना, तर मग मात्र काही खरं नव्हतं तुमच्या भावाचं. वा, मानलं पाहिजे त्या वकील. खरं तर प्रेक्षकांना एक गंमत सुचली बरं का. आता ऐश्वर्या खुश आहे की नाही. सारंगने तिला काहीतरी पाजायचं असतं म्हणजे सारंगची मजा झाली असती. असो, पण सारंग सध्या काय विचारतोय बघा. खरंच प्रेक्षकांनो, सारंगसारखे लोक या जगात असले तर अवघडच आहे. ऐश्वर्या आता सारंगला म्हणते, तुम्हाला नाही वाटत का आज भारी झालंय सगळं जे झालंय? मग आता सारंग म्हणतो, मला अस्वस्थ वाटते हो ऐश्वर्या. मग ऐश्वर्या म्हणते, तुम्हाला काय झालं अस्वस्थ वाटायला? आता मला अपेक्षित होतं, सारंगनी म्हणायला पाहिजे होतं की माझा भाऊ दोषी नाही हो ऐश्वर्या. पण तो काय म्हणतो माहिती का, अहो ऐश्वर्या, हे सगळं पाहून मला नानांची आठवण येऊ लागली हो ऐश्वर्या. ऐश्वर्या म्हणते, सारंग अहो काय, अहो तुमच्या भावाला शिक्षा मिळायला पाहिजे की नाही. त्याला शिक्षा तर मिळेलच, आत्ताशी कुठे सुरुवात झाली आहे. मी तर म्हणते पोलिसांनी तुमच्या भावाला चांगलं फोडून काढायला पाहिजे आणि सगळं त्याच्याकडून वदवून घ्यायला पाहिजे. कसा धावला तो माझ्या डॅडाच्या अंगावर, गचंडी पकडली हो त्याने माझ्या डॅडाची. खरंच त्याने रागाच्या भरात. आता लगेच सारंग म्हणतो, ऐश्वर्या काही बोल नका नो, मला नानांची आठवण येऊ लागली नो. खरंच ऐश्वर्या नसतील का हो नाना? आता ऐश्वर्या म्हणते, काय पुन्हा बोलता हो तेच ते सारंग. तुम्ही असे रडून पडून ते नाना काय खाली येणार आहे का तुमच्यासाठी? अरे सारंग, नाना या जगात नाहीये, एक्सेप्ट करा तुम्ही आता. ऐश्वर्या पुन्हा सारंगला चिडवत म्हणते, बिचारे तुमचे नाना खुर्चीवरून काय उठले तर आयुष्यातूनच उठून गेले. सारंग हात जोडतो आणि म्हणतो, आता असं बोल नका बरं ऐश्वर्या, मी हात जोडतो तुमच्या पुढे, सारखं बोल नका, मला सहन नाही होते हो. अहो माझा विश्वास नाही बसत हे सगळं काय आहे. आता ऐश्वर्या त्याला मागून मारायची ऍक्शन करते आणि म्हणते, अरे सारंग, विश्वास कसं काय नाही बसत तुमचा? हे खरे, माझा पण नव्हता विश्वास बसत, पण बघा ना सगळं काही सिद्ध झालं ना. तुम्ही हे सगळं बघताल ना तेव्हा खुश होताल. मग सारंग म्हणतो, काय बघायचंय? मग लगेच ऐश्वर्या म्हणते, अहो हेच ऋषिकेशला शिक्षा. काही झालं तरी त्या ऋषिकेशला शिक्षा झाली पाहिजे सारंग. आज त्याला कस्टडी दिली आहे, त्याला हळूहळू उद्या बघा कसे मारतात, झोडतात, त्याची फजिती करतात. आता ही केस लवकरात लवकर सुटली पाहिजे सारंग. सारंग म्हणतो, का? मग आता ऐश्वर्या म्हणते, अहो का आपला पैसा प्रॉपर्टी त्याने जे काही हिसकावलंय ना आपल्यापासून ते सगळं परत मिळेल आपल्याला सारंग. सारंग म्हणतो, अहो पण. ऐश्वर्या म्हणते, आता काही पण नाही बिन नाही, आता आपण याच गोष्टीचा विचार करायचा की ऋषिकेशला शिक्षा झाली पाहिजे. आणि हे बघा, तुम्ही जरा माझ्या बाजूनेच बोला बरं का, नाही तर तो सौमित्र आल्यावर म्हणाल, हा ग्लास मधला पाणी कोणी पिलं, काय पिलं, लगे नको त्या थेऱ्या तुम्हाला पटवून दिल तो आणि तुम्ही पलटी मारताल. हे बघा, आता आपलं नुकसान नका होऊ देऊ. पाण्याच्या ऐवजी तुमच्या भावाने भलतंच काय आपल्याला खायला दिलं तर तुमच्या भावापासून जरा लांबच राहू आपण. सारंग म्हणतो, अहो ऐश्वर्या असं काय करता, सौमित्र दादा आणि अवंतिका वहिनी असे नाही आहेत. ऐश्वर्या म्हणते, काय तुम्ही सारंग किती भोळे राहता, तुम्ही पाहिलं नाही त्या सौमित्रला? अहो तो जर अजून काही बोलला असता ना तुम्हाला तर मग तुम्हाला समजलं.
हे बघा सारंग त्या सौमित्रापासून लांब राहतो, त्या ऋषिकेशला वाचवायला काही पण करू शकतो, नाही तर उद्या लटको आपण, उद्या आपल्यावरच अशी वेळ येऊ शकते. सारंग म्हणतो ऐश्वर्या असं काय बोलता. ऐश्वर्या म्हणते घाबरू नका, ऋषिकेशबद्दल आपल्याला विचारलं जाईल ना तो माणूस कसा आहे काय आहे, आपली बाजू मांडायची आहे ठामपणे कोर्टात, लक्षात ठेवा. ऋषिकेश दादा चुकीचं कसं आहे ते सांगा. आता जानकी रडत असते या सगळ्या प्रकरणावरून, आता काय करायचं कसं करायचं. सौमित्र म्हणतो वहिनी रडू नकोस ग, अगं सगळं काही ठीक होईल. तो सयाजीरावाने मुद्दाम केलंय, कोर्टात येऊन त्याने दादाला मुद्दाम चिथवलंय, दादाला या सगळ्यात अडकवण्यासाठी करतायत हे आपल्याला माहिती आहे ग. मग अवंतिका म्हणते मला तर वाटते सयाजीरावाने हे सगळं ऐश्वर्याच्या सांगण्यावरूनच केलेलं आहे. मग सौमित्र म्हणतो मुद्दाम केलंय त्या सयाजीरावाने, दादाच्या अशा वागण्याचा फायदा करून घेतलाय. वहिनी तू नको टेन्शन घेऊ, मी काही झालं ना तरी ही केस त्या वकिलाला जिंकूच देणार नाहीये. जानकी म्हणते कोण हरणार कोण जिंकणार हे सगळं मॅटर नाही करत आहे मला, फक्त ऋषिकेश मला घरी यायला हवे सुखरूप. जानकी रागते रडायला आणि म्हणते ओवीची काळजी वाटायली हो मला. ऋषिकेश मागे जेलमध्ये होते तेव्हा तिने खूप टेन्शन घेतलं, काही खात पित नव्हती, बाबा करत होती. आता तिला किती त्रास झालाय पाहिलंय ना तुम्ही भाऊजी. आता ती आली तर मी तिला काय उत्तर देऊ. आता ती अवंतिका तिच्या जवळ जाऊन म्हणते वहिनी नका ना टेन्शन घेऊ. तेवढ्यात ओवी येते शाळेतून आणि म्हणते आई बाबा कुठे, माझा मॅथ्समध्ये पहिला नंबर आला, पैकीच्या पैकी मार्क पडले मला. अगं काल बाबांनी शिकवलं होतं ना मला म्हणून छान मार्क पडले. आता असं ती बोलते तेव्हा जानकीला आणि अवंतिकाला येतं टेन्शन. सगळेजण ओवीकडे भांबावून बघतात आणि हा एपिसोड संपतो. आता पुढच्या भागात आपण बघणार आहोत सुमित्राबाई जानकीला म्हणत असतात जानकी काही कर पण फक्त माझ्या ऋषिकेशला आणि नानांना घरी घेऊन ये बाई. आता फक्त माझा तुझ्यावरच विश्वास आहे, काहीही कर पण नानांना घरी घेऊन ये. सुमित्रा बाई जानकीला इमोशनल करतात आणि इकडे हा सौमित्र अवंतिकाला सांगत असतो ती DNA टेस्टच आता सौमित्र दादाला वाचवू शकते. आणि ऐश्वर्या ठरते आता पाहते मी त्या टेस्टचं काय होतं ते. प्रेक्षकांनो ऐश्वर्या नावाचा हा अतिरेक जरा जास्तीच वाढत चाललाय. आपण या मालिकेच्या पात्राबद्दल बोलतोय, आता बघूयात पुढे काय काय घडतंय. पण खरंच खूपच बोर वाटतंय हा घरोघरी बघायला सध्या. असो आजचा भाग असा होता, कसा वाटला मला सांगा प्रेक्षकांनो आणि प्लीज आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्या, टेक केअर, धन्यवाद.